मागील आपण चौथ्या अध्यायात काय सांगितलं ते सांगतात. मागील चौथ्या अध्यायात भगवंतांनी आत्मज्ञानाची प्रशंसा केली. कशाची प्रशंसा केली? आत्मज्ञानाची प्रशंसा केली. अर्थात कर्मसन्यासाची किंवा ज्ञानमार्गाची अनेक रीतीने महती वर्णनपूर्वक स्तुती केली आहे. काय बघा, कर्मसन्यास, ज्ञानमार्ग आणि आत्मज्ञान हे तिन्ही मिळून काय? कर्मसन्यास. कर्म करायचं पण त्याचा न्यास करायचा, त्याचा माझा काही संबंध नाही. याचं नाव कर्मसन्यास. कर्म तर करायचं, त्याचंच नाव ज्ञानमार्ग, त्याचंच नाव आत्मज्ञानाची प्रशंसा केली. व शेवटच्या श्लोकात मात्र अर्जुनाला तू कर्मयोगाचा अवलंब कर व युद्धाला उभा राहा असा उपदेश केला. अशा प्रतिपादनामुळे अर्जुनाचे मन द्विधा होऊन त्याच्या मनात कर्म योग व कर्मसन्यास या दोन मार्गापैकी कोणता मार्ग अधिक हितकर आहे याविषयी संभ्रम किंवा गोंधळ उत्पन्न झाला व अर्जुनाने देवास विचारले की हे देवा, उपयुक्त उभय मार्गापैकी श्रेयस्कर मार्ग कोणता की ज्या मार्गाने अनुकरण केले असता मला मोक्ष प्राप्ती होईल हे निश्चितपणे सांगा. या अर्जुनाच्या प्रश्नातून शंकेतून किंवा विनंतीतून 5वा अध्याय निर्माण झालेला आहे. या अध्यायात नैष्कर्म्य स्थितीच्या स्वरूपाची नितांत रम्य उदात्त उद्बोधक अशी चर्चा केलेली आहे. काय वाक्य टाकली का? या अध्यायात 5व्या अध्यायात नैष्कर्म्य स्थितीच्या स्वरूपाची नितांत रम्य उदात्त उद्बोधक अशी चर्चा केली आहे. ती साधकाच्या पक्षी अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त आहे. तसेच या अध्यायात सिद्धाची प्राप्त पुरुषाची अर्थात ब्रह्मैक्य साक्षात्कारक पुरुषाची जी लक्षणे सांगितली आहेत ती देखील साधकाच्या पक्षी अत्यंत उपयुक्त आहेत. कारण सिद्धांची जी लक्षणं असतात ती साधकाची साधने असतात. 5वा अध्यायाचं काय त्याच्यामध्ये एंट्री करताना त्यांनी सांगितलं आणि तुम्ही कशाला निरोप देऊन आलेले. 5वा अध्याय सुरुवात होत आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्णास म्हणाला, अहो देवा, असे कसे हे तुमचे दुटप्पी बोलणे. तुम्ही एक काहीतरी निश्चित असे सांगाल तर त्या संबंधीच्या मनाने काही विचार करता येईल. आपलं पण असंच होतं कधी कधी. तुम्ही कालचं महाराज तसे बोलले होते, मग आज कसं काय बोलतात? कारण आपल्याला त्यांच्या बोलण्याचा आशय कळलेला नाही. 3ऱ्या अध्यायात सुद्धा देवाला डायरेक्ट तो म्हणतो, काय म्हणला, तुला लाज वाटत नाही का तू माझ्या डोक्यात गोंधळ करतो म्हणून? मग आता सांगा बरं, देव म्हणतो आता याच्या टीवकच केली पाहिजे, कारण मी काय बोललो हे जर याच्या डोक्यात दिसत नाही तर काय विलाज आहे त्याला. आता देव जे सांगतात त्या अर्जुनाच्या काय डोक्यात दिसते ना, तो म्हणतो तुम्ही दुटप्पी बोलता. असं आपलं पण होतं, बाबा असं का बोलले, बाबा असं का बोलले, काहीतरी कारण असं म्हणून बोलले असेल एवढंच आपण समजून घ्यायचं. कारण आपल्याला नेमकं त्यांच्या बोलण्याचा काय उद्देश. ज्या अर्थी आई म्हणती ना तिकडं जाऊ नको, त्या अर्थी पोरांनी समजून घ्यायचं. नको जाऊ म्हणती म्हणजे नाही का बसायचं. कारण कशासाठी म्हणल्यानंतर तिचं डोकं उठणारच, कारण तिला बाकीची कामं आहेत. म्हणून तुम्ही एक काहीतरी निश्चित असे सांगाल तर त्या संबंधीच्या मनाने काहीतरी विचार करता येईल. अगोदर सर्व कर्माचा त्याग करावा असे परोपरीने पूर्वी तुम्हीच निरूपण केले आहे. आता असं केलंय का? हा म्हणतोय असं सर्व कर्म कर, पण कर्माच्या फलासक्तीचा त्याग करतो. आणि कर्म करायचं जे वाटेला आलं ते करायचंच सांगितलं नाही. कुठं त्याग करायला सांगितलं? आतापर्यंत सांगितलंच नाही असं. पण का बरं याच्या डोक्यात? कारण याच्या डोक्यात नीट घुसलं नाही आणि त्याच्या डोक्यात अजून गोंधळच आहे. हे सगळं काय करावं हे दिसतंय सगळं सैन्य आणि आता यांच्यावर माझ्या त्यापेक्षा तो पळकुटेपणा काढायचं बघतोय. मला पळायचं याच्यातून, पण देव पळून देणार. हा, तो पळकुटेपणा काढतोय. म्हणजे जर कर्माचा त्याग कर म्हणलं म्हणजे सुटला हा लगेच लढाई बिडाई चला घरी. पोरांना कसं आहे, आज पाऊस पडला शाळेला लवकर सुट्टी, चालले त्यांना काय अभ्यासाचं घेणं काय देणे. अगोदर सर्व कर्माचा त्याग करावा असं बरोबरीने तुम्ही निरूपण केले होते. तरी पण आता शेवटी मला कर्म करण्याविषयी पुन्हा आग्रह का वाढवता? हे श्री अनंता, असे तुमचे द्व्युअर्थी दुपटी बोलणे आमच्यासारख्या अज्ञानी जनाच्या मनाला आमच्या स्वतःच्या बुद्धीने उचित असा उलगडा होत नाही. हे पहा देवा, एका तत्वाचा बोध करावायचा असेल तर एकच मार्ग निश्चितपणे सांगायला पाहिजे. हे दुसऱ्यांनी का आपल्याला सांगायला पाहिजे? देवाला म्हणतो एकच काहीतरी सांगा, 2 सांगणं. तरी याकरता मी पूर्वी आपणासारख्या थोर पूज्यजनास विनंती केली होती की हे परमार्थातील गूढ तत्वज्ञान संदिग्ध भाषेत सांगू नये. पण देवा, ही मागील गोष्ट राहू द्या. प्रस्तुत ज्ञान किंवा योग यापैकी मार्गापैकी उत्तम मार्ग कोणता याचा चांगला उलगडा करून सांगा. जो मार्ग निवाडा
अखेरचा असून जो अचूकपणे मोक्षरूपी चरम फल प्राप्त करून देणारा व अनुष्ठान करण्यास सहज सुलभ असेल असा असावा. ज्याप्रमाणे झोपेचे सुप्त मोडू नये आणि मार्ग तर बराच आक्रमीला जावा असा सुखवाह वाहनासारखा सोपा आणि सोयीचा तो मार्ग असावा, त्याप्रमाणे तुम्ही हा सुलभ साधन सांगा. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकल्यावर देव मनात फार संतुष्ट झाले आणि मोठ्या उल्हासाने अर्जुनास म्हणाले, तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल, ऐक. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनाचे भाग्य केवढे मोठे आहे पहा. ज्याप्रमाणे एखाद्या भाग्यवानास कामधेनूसारखी आई मिळाली तर त्याला खेळण्यास चंद्र पण तो देखील मिळेल. असे पहा की उपमुनीला श्री शंकराने प्रसन्न होऊन त्याचे इच्छेप्रमाणे दूध भाता करता त्याला क्षीर समुद्र दिला नाही का. त्याप्रमाणे औदार्याचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनास प्राप्त व स्वाधीन झाला असता मग तो अर्जुनच सर्व सुखाचे वस्तिस्थान का होऊ नये, अर्थात झालाच पाहिजे. त्यात आश्चर्य एक असले श्री लक्ष्मीकांत सारखा ज्या धनी मिळाला असता आपल्या इच्छेप्रमाणे हवे तसे त्याने का मागून घेऊ नये. म्हणून अर्जुनाने जे जे मागितले ते श्रीकृष्णाने त्याला सुप्रसन्न वदनाने दिले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्ण जे काय बोलले म्हणाले तेच आता मी सांगेन. श्री भगवान म्हणाले, हे कुंती सुता, खरोखर विचार केला असता कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही मोक्षदायकच आहेत. तरी पण नाव जशी बायकांना व बालकांना पाण्यातून तरुण जाण्यास सुलभ साधन आहे तसा जाणत्याला व नेणत्याला संसारूपी समुद्र तरुण जाण्यास हा कर्मयोगच खरोखर सुलभ आहे. तसा सारासार विचार करून पाहिले असता हाच कर्मयोग सोपा आहे असे दिसते आणि ह्याचेच आचरण केले असता अनायासे कर्मसन्यासाचेही फल प्राप्त होते. म्हणजे याच्यातूनच तू पुढच्या दालनात जाणार आहे. आता याच कारणाकरता अगोदर मी तुला कर्मसन्यासाचे लक्षण सांगेन. पहिलं कोणतं सोपं सांगितलंय? कर्मयोग सोपं आहे सांगितलं. पण तरी पण तुला पहिलं काय सांगतो मी म्हणले कर्मसन्यास, कारण कर्मयोगातूनच कर्मसन्यासी स्टेप त्याला साधणार आहे. त्या स्टेप खेळीच तो पुढच्या दालनात म्हणजे मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही. म्हणजे हे दोन्ही मार्ग फल देण्याच्या बाबतीत एकच आहे असे तू जाणशील. जो द्वेष करीत नाही व आकांक्षा करीत नाही नित्य संन्यासीच जाणावा. कारण हे महापराक्रमी अर्जुना, द्वंद्वरहित पुरुष बंधापासून अनायासे सर्वता मुक्त होतो. 3 नंबर श्लोक अर्थ वाचला. आता माऊली काय म्हणतात पहा. कर्म संन्यासाची काय स्थिती असते ती पहा. जो गेलेल्या वस्तूची आठवण करीत नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तरी त्या वस्तूची इच्छाही करीत नाही. म्हणजे आता तो संसारिक राहील का? मग गेलेल्या वस्तूची काय आठवण करायची नाही, काय मिळवायचा प्रयत्न नाही करायचा. जो मेरू पर्वताप्रमाणे अंतर्यामी अगदी स्थिर असतो आणि पार्था ज्याचे अंतःकरणात स्वशरीराच्या ठिकाणी मीपणा आणि शरीर संबंधी पुत्राधिकांच्या ठिकाणी माझेपणा याची आठवण देखील होत नाही, तो कर्म करीत असला तरी नित्य संन्यासीच आहे असे समजा. किती संन्यासी होण्याची सोपी रीत आहे. स्वतःचा मीपणा आठवणे आणि माझ्या ह्या शरीराच्या संबंधाने माझे नातेवाईक, माझे पुत्राधिक, पत्नी, घर दार याचाही संबंध अंतःकरणात ठेवत नाही. बाकी तो त्याच्यातच असतो पण अंतःकरणात ती वृत्ती ठेवत नाही. ज्याच्या मनाची अशी स्थिती झाली आहे त्याला विषय संगत सोडून गेल्यामुळे त्यालाच अखंड नित्य निरातिशय सुखाची अनासय प्राप्ती होती. विषय त्याला सहज सोडून जातील. अशा मनुष्याला ग्रहाधिक वगैरे एक काही सोडावे लागत नाही आणि त्याला घरदार काही सोडावं लागत नाही. कारण यांचा माझा काही संबंध नाही असा त्याच्या मनाने स्वभावताच घेतलेली असते. आता आपण म्हणतो यांचा माझा काही संबंध नाही, पण कधी भांडण बिंडण झालं का मग यांचा माझा काही संबंध नाही. 1-2 तास झाले का परत यांचा माझा संबंध पाठवत बुजलेला आहे असे त्याच्या स्वभावातच घेतलेले असते. म्हणून ते निसंग झालेले आहे आणि यालाच म्हणतात निसंग झाले बेंगी मुरळी. मला कशाचंच काय राहिलं, कोणाशी काही संबंध नाही. असे पहा की विस्तव विजून गेल्यावर काय वाक्य सांगितलं, अंतःकरणातलं मी आणि माझं विजून गेलं. मग तो विस्तव विजल्यानंतर नुसता राखेचा ढेसा कापसात गुंडाळून ठेवला तरी पेटेल का कापूस? काय दृष्ट आहे बघा माऊली.
असे पहा की विस्त विजून गेल्यावर मग त्याची नुसती राखोडी जशी शिल्लक राहते तेव्हा त्याला तिजलेल्या कापसातही गुंडाळून ठेवता येते. तसं अंतःकरणातून फलासक्ती संपली, कर्तृत्व अभिमान संपला आणि मग त्याने संसारात राहील. काय युक्ती सांगतात. पहिलं म्हणतात संसार करता सुख जोडे तर कासे असते गिरीकडे. अरे राज्य टाकून गेले थोडेसे काय वेडे म्हणाले. भरतरीने राज्य टाकले, त्याने गोरक्षनाथ पुसले. राज्य टाकून किती गेले भूपती. मग गोरक्षनाथ म्हणती 99 कोटी भूपती, इतर जन्माची नाही गणती. योगाप्रती निघाले किती 99 कोटी राजे गेले. बाकी तुमच्या आमच्या सारखे रिक्षा ड्रायव्हर बीएसटीचे कंडक्टर त्यांचा काही हिसाब नाही. हो यांची गेली ती एवढी काय. पण तिकडं गेल्यानंतर परत त्यांना पुढे परत पाठवलं. रिटर्न ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना पुन्हा रिटर्न पाठवले की नाही. तसंच सांगितलं संसारातच असायचं. संसार टाकून बी नाही, फक्त संसार अंतःकरणातून गेला पाहिजे. मधनेबाबांचा दृष्टांत आहे. नाव पाण्यात असली पाहिजे पण नावेत पाणी नसावं. नाव कुठे पाहिजे पाण्यातच पाहिजे. म्हणजे तिला वडायला ढकलेलं जास्त नाही. बारीक पोरांनी ढकलली तर चाललेलं तिकडं. पण ती जर जमिनीवर आणून खेचायची म्हणले तर आपण एवढे गेलो तर ती वडायची नाही आपल्याकडे. तसं संसार टाकून जर आपण जाऊ म्हणू तर जमणार नाही. संसारात राहूनच मोक्ष प्राप्त करता येईल. जशी पाण्यातच बोटेला ढकलता येतील ती सहज जाती, तशी संसारातच मोक्ष प्राप्त होईल. संसार टाकून मोक्ष प्राप्त म्हणजे जमिनीवर नाव खेचल्यासारखं. उदाहरण कामावली. विस्त विजून गेल्यानंतर त्याची नुसती राखोडी जशी शिल्लक राहते तेव्हा त्या पिंजलेल्या कापसातही गुंडाळून ठेवता येते. त्याप्रमाणे सिद्धांत सांगतात, त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीत मी करता आहे आणि त्याचे कर्मफल मला मिळाले पाहिजे इत्यादी संकल्प नाही. आम्ही आले मग आमचं तर काही कीर्तन ठेवती नाही काय नाही. मी एवढे वर्ष जातोय तर माझं कधीच कीर्तन नाही ठेवलं. नाही ठेवलं भल्या माणसा भाग्यवान समज तू. उलट ठेवणं म्हणजे उलट जडीपाचं काम आहे. ते का सोपं आहे का. खाली बसलं ऐकलं झटकलं का फटकलं निघाले. तिथं असंच का बोलले तसंच का बोल. मी त्याला दाड्या धरावं लागतात. लई लोक दाड्या धरत बसतात. त्याला राग येईल याला तिथं नांदायला जायचं आपल्याला. काय करायचं सत्य ओळखून माणसाने बाजूला निघून जायचं. आलं राग कोणला तर आला काय करायचं. एक ड्युटी आहे ना तुमची. तुमच्या धर्माशी तुम्ही संलग्न पाहिजे. दशरथ राजा विवळ झाला. राम निघून गेल्यानंतर सारखा राम 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 राज्यकारभार बघणं काय नाही. कौशल्य म्हणते अहो राजे तुम्ही जर कोलमडून गेले तर राज्य व्यवस्था कोलमडत. आम्ही कोलमडून जाऊ. तुमचा राम लक्ष्मण परत येईल. तुम्ही सावध व्हा. नाही राम राम राम. मग मात्र समजून सांगायला कोणाला बोलवलं वशिष्ठाला. वशिष्ठाला म्हणलं तुम्ही. वशिष्ठ त्यांना सांगतो तुमचा धर्म पाळा राजे साहेब. तुम्ही रामाने रामाचा धर्म पाळला. पितृवचनासाठी निघून गेलेला आहे. सीतेने पतिव्रता धर्म पाळला. जशा सगळ्या पतिव्रता पाळतात. जर मुंबईला राहायला असला मालक आणि त्या गावाला असल्या तेव्हा म्हणतात तुम्ही जिथं राहाल तिथं आम्ही. तुम्ही या गावाला आम्ही गावाला राहू. त्यांना माहिती हा काय गावाला येणार नाही आणि आपल्याला मुंबईला नेल्याशिवाय राहणार नाही. तसा सीतेने पतिव्रता धर्म पाळला. ती म्हणली मी बी तुमच्या बरोबर. लक्ष्मणाने बंधुत्वाचा धर्म पाळला. रामाच्या बरोबर मी ढाल होऊन राहील मागे. त्यांनी त्यांचा धर्म पाळला. तुम्ही तुमचा धर्म पाळा. तुम्ही तुमचा धर्म पाळत नाही काय उपयोग. तसं इथं बसणाराने त्याचा धर्म पाळावा ना. इथं बसणाराने धर्माचे पालन करणे हे धर्म. मग आपल्यातलं असं तर तुम्ही सांगा आपणच स्वयंपाक केलेला आहे घरच्यांनी. त्याच्यात केस आले तांदळाचे खडे आले. आपण रागवणार का नाही रागवणार. यांना काम काय कामाला जात असतील तर भांडणार आहे की नाही. तरी पण नाही ना. तरी पण पाहिजेलच म्हणजे रागवणारच आपण. त्याप्रमाणे तुमच्या कर्मामध्ये जर घोटाळा असेल इथल्या माणसाच्या दाताला खडा लागला तर तो बोलणार ना. तुम्हाला लागलं तर लागू दे पण बाकीच्या नाही लागला पाहिजे याच्यासाठी बोलणार. त्याप्रमाणे जेव्हा मनातील मी आणि माझी या कल्पना नाहीत तशा होतात. पुढे गेलो. त्याचप्रमाणे त्याच्या बुद्धीत मी करता आहे त्याचे फल मला मिळालेच पाहिजे इत्यादी संकल्प नाही. तो शरीर इंद्रियाधिक उपाधित असूनही 36 तत्वाचे हे शरीर आहे. याची काही साधी नाही आहे. याला सांभाळलं म्हणजे संसार सांभाळला.
काय म्हणतो आमचे पोरग लय अफॅक्ट त्याला सांभाळता, त्याला नाही याला सांभाळता, हेच लय अफॅक्ट काम तुम्ही करताय. मन बुद्धी चित्त अहंकार 10 विषय, 10 पंच इंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच विषय, पंच प्राण, अहंकार बुद्धी मन असे मिळून सगळे 36 आहेत आतमध्ये. 36 म्हणजे यांचं कधी एकमेकाशी पटत नाही. 3ची वाटी इकडं आणि 6ची वाटी इकडं, दोघांच्या वाट्याला वाट्या अशा, कधी तोंडाला तोंड नाही. एवढे हे 36 तत्वाचा हा प्रपंच ज्याला जिंकता आला त्याला तो प्रपंच जिंकणं काय अवघड नाहीये. या कल्पना, या संकल्प आणि शरीर इंद्रियाधिक उपाधीत असूनही कर्मबंधनात सापडत नाही. म्हणून जेव्हा मनातील मी आणि माझे या कल्पना नाही तशा होतात तेव्हा खरा संन्यास घडतो आणि प्राप्य स्थान एकच असल्यामुळे कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहे असे म्हणतो. आज अज्ञानी माणसाचं वकीलपत्र तू म्हणतो ना कर्मयोग, हा कर्मयोग सारखा. हा कर्मयोग कर्म करून त्याच्याच फल नाही अपेक्षा करायचं म्हणजेच कर्मसन्यास. का हे दोन आहेत आता एकच आहे. अद्वैत कुशली विरळात झाली पा. एरवी तरी अर्जुना जे सर्वस्वी अज्ञानी आहेत त्यांना ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची व्यवस्था कशी समजेल. चांगल्या ज्ञानीजन पारायण करणारे त्यांना ते म्हणतात ज्ञानयोग नको आम्हाला, ज्ञान नको, आमचा कर्मयोगच बरं आहे. तर त्यांना ते म्हणतात एरवी सर्वस्वी अज्ञानी आहेत, थोडे नाही पूर्णत्वाने अज्ञानी आहेत. त्यांना ज्ञानयोग आणि कर्मयोग याची व्यवस्था कशी समजेल, त्याचे स्वरूप कसे जाणू शकतील. ते स्वभावता वस्तुता मूर्ख असतात. त्यामुळे हे दोन्ही मार्ग भिन्न आहेत असे ते समजतात. काय तुम्ही सफराक मारशे, आधी त्यांचं कीर्तन होऊ द्या, दुसऱ्या दिवशी तुमचं होऊ द्या. हे सांगितलं तुम्ही मूर्ख आहेत की लोक ज्याच्यामध्ये 2 पातात. एकच वस्तू आहे जगामध्ये, एक परमात्मा सोडून दुसरं काय काय. त्याला मुसलमान लोक अल्लाह म्हणतात, तुम्ही ईश्वर म्हणता, ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात. एकच वस्तू आहे, एकच मनुष्य आहे. त्याला ती म्हणते माझा पती आहे, कोण म्हणतो जावं आहे, कोण म्हणतो भाचा आहे, कोण म्हणतो मामा आहे, कोण म्हणतो नाना आहे, कोण म्हणतो पप्पा आहे, कोण म्हणतो आप्पा आहे, कोण म्हणतो काका आहे. ही एवढी माणसं झाली का. मग काका आणा एक, आप्पा आणा एक, चुलता आणा, मामा आणा, भाचा आणा, जावय आणा, आणि तोच जावय एक दिवशी सासरा होणार आहे. ही एकच सगळं, एकची अनेक, एक हरी झाला. काय वाक्य, एकची अनेक, एक हरी झाला. हे 2 भिन्न मार्ग आहेत का. वस्तुता मूर्ख ते स्वभावताच मूर्ख असतात, त्यामुळे हे दोन्ही मार्ग भिन्न आहेत असे समजतात. एरवी अरे अनेक दिव्यांचे प्रकाश भिन्न भिन्न असतात. काय हे 2 दिवे म्हणजे भिन्न आहेत का. आतमध्ये 4 लावले, एक आयत आकृती 4 आणि 2 4 असे गोल. आता हे कोणाची कल्पना, इन्व्हायरमेंटची कल्पना आहे का. वराला वाटलं जरा लकलाकाठी वेगळा करायची, इकडून लाईट काढायची, तिकडून काढायची, हे लांब नळीत काढायची. ही लाईट सारखीच सगळी, पण उपाधी भेदामुळे वेगळं वाटतं. तसं तुमच्या स्वीकारण्याच्या भूमिकेवर त्यांना नावं वेगळी आलेली. एकच मग पुरुष आहे, पण नाना याच्या अँगलनी पाहिलं म्हणून नाना आहे. अनेक दिव्याचे प्रकाश भिन्न भिन्न असतात की काय प्रश्न. तरी पण हे दोन्ही मार्ग तत्वता मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने एकाच योग्यतेचे आहेत. या सम्यक अनुभवाने म्हणजे अनुभव पाहिजे आपण, व एक चांगले अनुष्ठान व एकाचे चांगले अनुष्ठान केलं काही बी कर पण एक. कारण तुकाराम महाराज म्हणतात दोन्ही पेवावर ठेवू जाता पाव, शेवटी तो अभकाच शरीराचा. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही एकही निनाद न घडी. काय वाक्य वास्तव प्रपंच परमार्थ एक का दोन एक. पण ह्या गदड्याला जोपर्यंत एक कळत नाही तोपर्यंत त्याला सांगायला लागतं तुम्हाला सांगते वेगळं निघा, आणि वेगळं निघून परत काय करा, परत संसारच करा, दुसरं काय नाही. पण अंतःकरण वृत्ती त्याच्यापासून तुम्ही बाजूला काढा. कुठून कुठे सम्यक अनुभवाने चांगलेच अनुष्ठान केलं, एकच करायचं, एकच धरला आम्ही चित्ती. वास्तविक राम नाही का, मग रामनवमीला रामनवमीचं कीर्तन करायचं, गोकुळाष्टमीला गोकुळ कृष्णाचं वर्णन करायचं, शिवरात्र आली का शंकराचं महात्म्य सांग. पण या सगळ्यामध्ये तुम्ही काय पाहता, एकच पाहतो आपण. त्याचप्रमाणे एकाच चांगलं अनुष्ठान करा, मग मात्र तुम्ही त्या गोष्टीपर्यंत निश्चित पोहोचाल. एकाचे चांगले अनुष्ठान केल्यामुळे ज्यांनी संपूर्ण परब्रह्मरूपी तत्व आत्मतत्वाने जाणले आहे ते हे दोन्ही योग फल
दृष्ट्या एकच आहेत असे मानतात. ज्यांनी वास्तव स्वरूप जाणलेलं आहे, ज्यांनी मुक्कामाचं ठिकाण स्थान प्राप्त केलेले, त्यांच्या दृष्टीने दोन्ही सारखीच आहे, काही वेगळे नाही त्याच्यामध्ये. आणि ज्ञानयोगापासून साक्षात जो मोक्ष प्राप्ती होते तीच कर्मयोगापासून ज्ञानद्वारा होते. म्हणजे कशाने होती शेवटी मोक्ष प्राप्ती? ज्ञानानेच होती. बघा वाक्य काय. आणि ज्ञानयोगापासून साक्षात जो मोक्ष प्राप्ती होते तीच कर्मयोगापासून ज्ञानद्वारा होते. आता ज्ञानद्वारा होते ना, हे तर वैशिष्ट्य नाना महाराज विनायक जोशी साखऱ्यांचं, यांनी कंसाचे वाक्य टाकले ज्ञानाद्वारा. नाही तर वाक्य असं वाचावं लागेल, जी साक्षात मोक्ष प्राप्ती ज्ञानाने होते तीच कर्मयोगापासून होते. पण कर्मयोगापासून कशी होते? तर ज्ञान घेतल्याशिवाय होत नसते. म्हणून अशा प्रकारे या दोन्हीमध्ये सहजच ऐक्य आहे. हे पहा, आकाश आणि पोकळी यात जसा भेद नाही तसा ज्ञानयोग आणि कर्मयोग यात भेदच नाही. मागेच आपल्या एका महात्म्याने सांगितलं, एकच ताई, तुला स्वयंपाक करायचे म्हणजे कर्म करायचे. त्या स्वयंपाकामध्ये भाजीमध्ये मीठ मिरची किती टाकायची याची तिला काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. म्हणजे ज्ञानयोग आचरलं तिने आणि केलेलं जेवण भक्तिभावाने वाढताना, घ्या ना थोडं, घ्या ना, घ्या हो घ्या, काय उद्या एकादशी आज 2 घास जास्त खा, भक्तिभावाने प्रेमाने भरवायचं आहे की नाही. म्हणजे हा भक्तियोग आचरलेला आहे. मग हे 3 बायका आहेत का? एकच आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग यात फळ मात्र दृष्ट्या तीळ मात्र फरक भिन्न भाव नाही असे चालतो. त्यालाच या जगामध्ये उजाडले म्हणजे ज्ञान प्राप्ती झाली. उजाडलं म्हणजे काय? ज्ञान प्राप्ती झाली व त्यानेच आत्मस्वरूप पाहिले असे समज. पार्था, निष्काम कर्मानुष्ठानाच्या हतबटीच्या मार्गाने जो मोक्षरूपी पर्वतावर चढतो, काय वाक्य माऊली, जे युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा आणि निपाथा वहिला पावी. युक्तिपंथे 1 नंबर काय? कर्मयोगाने. आता कर्मयोगाने पण नाही तो अर्थ आहे, यज्ञार्थ लावलंय कर्म. युक्तिपंथे म्हणजे कोणत्या युक्तीने लवकर आपण जागेवर पोहोचू. युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, मोक्षाच्या कशावर? पर्वतावर. जो पोचतो तो महासुखाच्या आणि निमाथा, महासुख म्हणजे 2 नंबर ब्रह्मसुखाच्या माथ्यावर जाऊन पोचतो. निमाथा म्हणजे शिखरावर. वहिला पावे, वहिला म्हणजे सत्व ताबडतोब प्राप्त होतो. येरा योग स्थिती जाया सांडे, तो वायाची का हव्यासी पडे, परी प्राप्ती काही नगडे संन्यासाची. ते म्हणतात बाकीचे हे टाकून दुसरीकडे जाऊन करून म्हणतो काहीच प्राप्त होत नाही. निष्काम कर्मानुष्ठाच्या हतवटीच्या योगाने जो मोक्षरूपी पर्वतावर चढतो तो त्या पर्वताचे नित्य निरातिशय रूपी शिखर लवकरच गाठतो. याहून दुसरा ज्याच्या हातून या निष्काम कर्मयोगाचे आचरण घडतच नाही तो ज्ञानप्राप्ती विषयीच्या व्यर्थच हव्यासात पडतो. परंतु त्याला या संन्यासाची ज्ञानयोगाची प्राप्ती केव्हाच होत नाही. त्याला संन्यासाची आणि कंसातली ज्ञानयोगाची. म्हणजे संन्यास म्हणजे काय? संन्यास म्हणजेच ज्ञानी माणूस, ज्ञान योगाचं आचरण करणार, ज्याने आपले मन भ्रांतीपासून सोडून घेतले आहे. ते गुरु वाक्य उपदेशाने शुद्ध केले. शुद्ध कशाने होणार आहे? वाक्य काय सांगतंय? तू देह नाहीस, तू चैतन्य आहे, तत्वमसी, तूच तो परमात्मा आहे. ह्या वाक्याने मनाचं सगळा केरकचरा निघून जातो. मग ते मन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन करून ठेवले. जोपर्यंत समुद्रात मीठ पडले नाही तोपर्यंत जसे ते समुद्रापासून वेगळे असून लहान दिसते व मग जेव्हा ते समुद्रात मिळते तेव्हा समुद्रा एवढे होते. त्याचप्रमाणे संकल्पापासून वेगळे काढल्यावर ज्याचे मनच चैतन्य स्वरूप झाले आहे तो दिसण्यात जरी एकदेशी परिच्छिन्न दिसतो खरा, पण त्याने त्रिभुवन व्यापले आहे असे समज. आणि याला बाबांचं वाक्य आपलं, तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू तुमच्या पुरता कजगभर, तुम्ही एवढ्या 3.5 हाताच्या शरीरा एवढ्या कजगभर आहे असा आपला स्वानुभव पाहिजे. ते यांनी उदाहरण दिलं. मीठ जोपर्यंत समुद्रात पडलं नाही तोपर्यंत पाव किलो अर्धा किलो त्याला बोलता येईल, पण जेव्हा समुद्रात पडेल तेव्हा ते समुद्रा एवढेच होईल. त्याचप्रमाणे संकल्पापासून वेगळे काढल्यावर ज्याचे मनच चैतन्य झालेले, मनच काय झालं? चैतन्य झाले.
चैतन्याचे स्वरूप झाले आहे. तो दिसण्यात जरी एक दिवशी म्हणजे 3.5 द्या हाताचा दिसला, परिच्छन्न दिसला तरी दिसतो खरे, पण तरी त्याने त्रिभुवन व्यापलेले आहे. म्हणजे आपण एवढे भरून पुरून व्यापक उरलेले, एवढे मोठे आहोत आपण, एवढे मोठे आहोत, पण आपल्याला त्या आपल्या मोठेपणाचं वास्तव स्वरूप नाही माहिती. असे समज. मग त्याला मी एक करता आहे, हे कर्म व एक अमुक कार्य, असा हा त्रिपुटीचा भेद व्यवहार स्वभावता नाहीसा होऊन बंद पडतो. ज्याचं मन चैतन्य सुरू झालं, तो व्यापक झाला, अख्खा जग भरून उरला, तो भरून पुरून उरला, जगा एवढाच झाला, तर त्याला काही कर्म राहिलं का? मी अमुक आहे असं शिल्लक राहील का? त्याला मी एक करता आहे आणि हे एक कर्म आणि अमुक एक कार्य, अशी त्रिपुटीचा भेद व्यवहार राहील का? तो सगळं झाल्यानंतर त्याला 3 राहतील का? एकच त्याला दिसणार, ऐक्य दिसणार. स्वभावताच नाहीसा, त्रिपुटीचा भेद व्यवहार स्वभावताच नाहीसा होऊन बंद पडतो. आणि लोकदृष्ट्या जरी त्याने कर्म केली तरी स्वदृष्ट्या अकर्तृत्व जाणत असल्याने वास्तविक अकर्ताच आहे. आता ही कशी आतली ज्याची त्याची खूण आहे, आतली डिग्री, तो कसा आहे तो कसा आहे आपली आपल्यालाच कळणार आहे. आणि खरोखर आपला पेपर आपण तपासायचा, आपण जे करतोय, एवढा वेळ देतो, एवढी बंधनं आपण पाळतो, तर त्या पाळण्यातून आपल्याला एवढा लाभ झाला का? आपण एवढे कोट्याधीश झालोय का? आपल्याला नक्की विठोबाचे राज्य आरती म्हणताना असं वाटतंय का? विठोबाचे राज्य आम्हा अशी नित्य दीपावली आहे का आपली? जर नित्य दीपावली असेल तर जसं दिवाळीत तुम्ही खुश दिसता तसे रोज दिसले पाहिजे. पहा, ही वास्तविक स्वदृष्ट्या अकर्तृत्व जाणत असल्याने, अकर्तृत्व म्हणजे सगळी कर्म करून सुद्धा मी केली नाही, ही स्टेप अर्जुनाला शिकवायचं काम चालले. लढाई करतो आणि स्वदृष्ट्या लोक म्हणतील अर्जुनाने मारला द्रोणाचार्याला, भीष्माचार्याला, पण स्वदृष्ट्या अकर्तृत्व जाणत असल्यामुळे आपण काय केलंच नाही. वास्तविक तो अकर्ताच आहे. आपण सुद्धा अकर्ते, आपण सगळं करून काहीच केलं नाही असं होऊ शकतं, आहेतच वास्तविक, पण आपल्याला त्याची काय नाही जाण नाही, तशी अनुभूती नाहीये. कारण पार्था त्याला देहाच्या ठिकाणी मी देह आहे अशा आत्मबुद्धीचीच आठवण नसते. पहा, मी देह आहे हेच त्याला आठवत, अशा आत्मबुद्धीचीच आठवण नसते. मग त्याच्या ठिकाणी मी करता आहे असा कर्तृत्व अभिमान कुठून व कसा उरणार सांग बरे. त्याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याविना, आता हे असं होईल आपल्याला ते असं होईल, मी देह आहे अशा आत्मबुद्धीची आठवण राहणार नाही आपल्याला. आता आपल्या घरी पाहुणा आला तर लगेच आपण उठून बसू, या रामराम बसा, चहा आधी घ्या. पण आपण जर ताटीवर पडलो आणि आपले पाहुणे आले व्याई, तरी आपण उठून बसणार आहे का? या बसा बसा म्हणल्यावर जेवढी आली मी तेवढी पळत सुटते. हे असं आपल्याला बी होईल. कसं? देहाच्या ठिकाणी मी देह आहे अशा आत्मबुद्धीची आठवण नसणार, पण कधी आपल्याला कधी आठवण होणार अशी? ताटीवर पडल्यावर मग आपल्याला असा अनुभव होईल, तोपर्यंत आपल्याला नाही असा अनुभव. मग त्याच्या ठिकाणी मी करता आहे असा कर्तृत्वाभिमान कुठून उरणार सांग बरे. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे शरीराचा त्याग केल्यावर, याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याविना आपल्याला शरीराचा त्याग केल्यावर आपलं कर्म संपेल, कर्म कर्तृत्व संपेल. मी याही माझं अमुक कर्तव्य हे संपल कधी? शरीर पडलं. पण याच याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याविना म्हणजे शरीरात असतानाच त्या योगयुक्त पुरुषाच्या अंगी निराकार ब्रह्माचे सर्व गुण सर्व लक्षणे स्पष्टपणे दृष्टीस पडतात. बरं, आपल्याला का नाही पडत? त्याचं कारण का नाही पडत? मिठाला सागराची उंची केव्हा कळत? मिठाला सागराची उंची केव्हा कळत? सागरात पडल्याशिवाय कळणार नाही. तसा तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तुम्ही ज्या वेळेला तसे व्हाल त्याच वेळेला तुम्हाला तसे. रामेश्वर भट्टाला तुका विष्णू आहे हे तुकाराम महाराज विष्णू आहे म्हणजे जेव्हा रामेश्वर भट्टाची भेट झाली तेव्हापासून विष्णू झाले का अगोदरच होते? मग याला केव्हा कळाले? याला मोजल्यावर कळाले. याने मोपून पाहिलं, अरे तो तेवढेच आहे. आता मोपायला सुद्धा त्याला पहिलं ब्रह्म तर कळालं पाहिजे. ज्याच्याशी तुलना करायचं ते काय आहे याला कळालं, आणि मग हे आणि हे पाहिलं. तसं हे ज्याला पाहतो जो ब्रह्म, पहा उदाहरण साधं, जो
ब्रह्मडोळा देखो जाय तो सर्वांगीची ब्रह्म होई. काय ज्ञानी भागवतातली होय. या कारणे सांख्य ज्ञान लीला ब्रह्मडोळा तुझं निदाविले. हे वाक्य भागवतातली. जो ब्रह्मडोळा देखो जाय तो सर्वांगीच ब्रह्म होऊन जातो. तसं रामेश्वर भट्ट जेव्हा ब्रह्म जाणलं तेव्हा ते सर्वांगाने ब्रह्म जाणलं आणि तशी दृष्टी त्यांनी त्यांच्याकडे टाकली होती. म्हणले हे बी ब्रह्म आहे. आता फक्त रामेश्वर भट्टाला असंच म्हणायचं होतं खरं मी बी ब्रह्म आहे. पण तसं म्हणायचं नाही ना. आपल्याकडे कर्तृत्व अभिमान येईल म्हणून ते ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे. तू ज्याला शरण आलाय तू जो आहेस ना तू बी ब्रह्म आहे. अरे सगळंच ब्रह्म आहे. तर मग गुरु साक्षात मग का ती का वेगळं सांगायची गरज आहे का? गुरुजीला पहिले हे सांगावं लागेल हे ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, सगळंच ब्रह्म आहे. म्हणजे मग गुरु बी ब्रह्म झालं. बाबांचं वाक्य भल्या माणसात सगळीकडे ओतप्रोत जगामध्ये ब्रह्म भरलेलं आहे आणि त्या जगात तू बी आहे. म्हणजे तू कोण आहेस? जर आपण सगळंच ब्रह्म दाखव त्याला हे साक्षात कळ त्याला का सांगावं लागेल का हे गुरु साक्षात कर ब्रह्म बळ म्हणावं लागेल का? त्याला ब्रह्म कळू दिलं नाही तुम्ही. त्याला जर ब्रह्म कळालं असतं तर त्यांनी पहिलं सांगितलं रामेश्वर भट्टाला ब्रह्म कळवून दिलं पहिलं तुकाराम महाराजांनी आणि मग कळाल्यानंतर त्यांनी सांगितलं तुका साक्षात ब्रह्मरूप आहे. तुका साक्षात ब्रह्मरूप आहे. तर तुकाची दृष्टी काय रामेश्वराकडे पहिलीच ब्रह्मरूप आहे. जेव्हा गाथा बुडून दिला तेव्हा तुला माझं मान्य नाही ना. रामेश्वराला मान्य नाही. कोणाला? शास्त्रीला नाही. रामेश्वराला आतल्या मान्य नाही ना. संपला माझा आजपासून. काय थांबायची गरज आहे जर मान्यच नाही. आणि म्हणून त्या रामेश्वराला परत वर काढावं लागली आणि मग तो डोक्यावर घेऊन नाचायला लागला म्हणे रामेश्वर भट्ट दिजा. त्याप्रमाणे एरवी आपण जर तसे झालो तर साधूला आपण ओळखू शकतो. आपण रिक्षा लाईन मध्ये पडलोय त्यामुळे त्याच्यातले खात्या खोट्या माहिती. दुसरं म्हणतात चांगला आहे भाऊ तुमचा मित्र वाढलाय, चांगला आहे भाऊ तुमचा धंदा, चांगला धंदा करता, चांगला धंदा करतो. बाकी तुला माहिती आहे का आमचं काय करायचे? प्रत्येक धंद्याचं तसं आहे. तुमचं पोलिसांचं बी बाबा बरोबर तुम्ही साहेब 12 तास नाही 24 तास कधी लटकून राहावं लागते. तुम्हाला नुसतं म्हणायचं बरं मग तुम्ही कधी कळाल तुम्हाला संत होऊन संतासी पाहावी तरीच करावे तुका म्हणे. तुम्हाला तसंच व्हावं लागेल त्याशिवाय त्यातलं काही कळणार नाही. मग फक्त ऐकत राहायचं मग म्हणायचं ज्ञानेश्वरी कशी आहे? अवघड आहे बाबा अवघड आहे. तू जर तसं झालं तर सगळं सोपं आहे तुला. त्याप्रमाणे शरीराचा त्याग केल्या विना त्या योगयुक्त पुरुषाच्या अंगी निराकार ब्रह्माची सर्व गुण सर्व लक्षणे स्पष्टपणे दृष्टीस पडतात. एरवी इतर लोकांप्रमाणे तोही एक शरीरधारी असून सर्व व्यवहारात वावरत आहे असे दिसते. तोही नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, तरी त्या शरीर व्यवहारामध्ये तो मुळीच लिप्त होत नाही. हे नवल आहे. झालेल्या स्पर्शासही तो समजतो. तो नाकाने गंधाचा अनुभवही घेतो आणि समयचित्त बोलण्याचा व्यवहारही तो करीत असतो. तो आहाराचे सेवन करतो. एवढं सांगावं लागतं म्हणजे किती मंद नाही. तो लगेच म्हणले असते बिलाडी आपण म्हणतात खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं. तो महात्मा झाला का त्याला शिंगण शेपट फुटायला पाहिजे होती. म्हणजे मग लोकांना सांगायची गरज नसतं पडली. ते म्हणले असते आले महात्मा काय फुटलं शिंगण शेपट. कारण ते तुमच्यासारखा जातो खातो पितो एवढं बारीक सांगावं लागतंय तरी अवघड म्हणते म्हणलं का म्हणले. तोही नेत्राने पाहतो, कानाने ऐकतो, शरीराच्या व्यवहारामध्ये तो मुळीच लिप्त होत नाही. हे नवलाही झालेला स्पर्शही तो समजतो. तो नाकाने गंधाचा अनुभव घेतो आणि समयचित्त बोलण्याचा व्यवहारही तो करीत असतो. तो आहाराचे सेवन करतो, टाकाळाची वस्तू तो टाकतो, झोपेच्या वेळी सुखाने झोप घेतो. आपल्या इच्छेप्रमाणे तोही चालत असताना दिसतो व त्याचप्रमाणे तो ज्या वेळी जी कर्म करायची ती सर्व करतो. हे खरे पण हे एक काय सांगावे हे पहा. श्वासोश्वास करणे, डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करणे इत्यादी करून या सर्व काही गोष्टी त्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतात. परंतु पार्था त्याच्या अनुभवाच्या बळाने तो काहीच करीत नाही. त्याच्या अनुभवाच्या बळाने त्या गोष्टीचा मुळीच तो करता नसतो. काय उदाहरण दिलं? पापण्या हलवून आपल्या हातात आहे. आपल्या हातात असतं तर आपण भराभरा हलवल्या असत्या आणि ज्यांच्या सारख्या भराभरा हलतात त्यांनी थांबवल्या असत्या. तर त्यांच्या ताब्यातच नाही. त्या बरोबर चालू. श्वास घेणं आपल्या हातात नाही, पापण्या हलवणं नाही. अजून तिसरं काय सांगितलं? पापण्यांची उघडझाप, श्वासोश्वास हे जसं स्वाभाविक कर्म आहे त्या कर्माचं कर्तृत्व तसं आपल्याकडून जेवढी कर्म होती ती जर आपण तशीच समजली तर तेवढ्याने तो सुटला का?
या सर्व काही गोष्टी त्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतात, परंतु पार्था आपल्या अनुभवाच्या बळाने त्या गोष्टीचा मुळीच करता नसतो. कारण जेव्हा तो भ्रांतिरूप अंथरुणावर निजला होता तेव्हा स्वप्न सुखाने बुलला होता, परंतु आता ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर तो जागा झाला, म्हणून तो करता नाही. जबरदस्त होवी 47 क्रमांकात काकडा करणाऱ्यांना सांगायचं. कधी जागा होतो माणूस? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झाल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि ज्या अर्थी आपण असं कीर्तन ऐकली, हे म्हणतात चांगलं चांगलं बोलची ओळख आमची बसणे होत नाही की कीर्तन करायला असले ना आपण चाळलं ते म्हणतात म्हणून तुम्ही नाम घ्या, नामाशिवाय मोक्ष नाही. मग हे म्हणतात आपणच जायचं. बाबा मला सांगा ना नाम, आता काही सांगणार म्हणलं आपली ओळख नसती तर चालेल. आता जर गेलो तर ते म्हणते मुद्दा माझा डाव पकडायला आलेत त्याला सांगा. आता चोराच्या उलट बंब कधी काढणार? चोर चोर असा असतो, चोरी करतो आणि सगळी लोक पळत सुटली, चोर चोर का त्यांच्यामध्ये तो बी पळत असतो, म्हणत असतो चोर चोर चोर. कोण म्हणत असतोय? चोरच चोर म्हणतो. तसंच प्रकार आहे. ब्रह्मा का जेव्हा तो भ्रांतिरूप अंतरावर निजला होता, कुठं झोपला होता जीव? भ्रांतीने देह आहे आणि या देहारूपी अंतरावर झोपला होता, तेव्हा तो हे स्वप्न पाहत होता. हे जग असं आहे, महाराज प्रवचन करतात आम्ही ऐकतो, आशीर्वाद गणेश मंदिरात चालली ज्ञानेश्वरी, ही भ्रांतिरूप अंतरावर निजलेल्याची लक्ष्मी. नाही तर कोण ऐकतं कोण सांगतं? एक सगळं चैतन्याचाच विलास येतो. यांचं नाव विलास आहे. हा ओळ काय? 47 जैसे भ्रांतीशे जे सुटला तै स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञानोदयीचे येला म्हणून या तो भ्रांतिरूपी अंतरुणावर निजला होता, तेव्हा स्वप्न सुखाने बुलला होता. स्वप्न सुखाने, स्वप्नात काय झालं होतं? सुख. आता ही सुख जी आपण उपभोगतोय कशातली? हे पटन का? नाही पटायचं, बिलकुल नाही पटणार. मी पण त्याच्या पटणारच नाही. म्हणजे आता जेवढी सुख भोगतोय आपण ती सगळी कशातली आहेत? पटन पटन का आपल्या सगळ्यांना? नाही पटायचं. मला माहिती ना नाही पटणार म्हणून. काय निगरगट्ट झालेले आपण. उठायचंच नाही म्हणतो, कामावर जाणार नाही मी. पाऊस पडतो मी नाही उठणार, असं झालं. आता त्याला आळशी म्हणणार का नाही तू? 8 दिवस पाऊस पडला म्हणून का 8 दिवस कामावर जाणार नाही का? आळशी मतिमंद. काय नको संतांचा निरोप. जे सुख उपभोगतो ते कोणतं भोगते? स्वप्नातलं. स्वप्नात लाखाची लॉटरी लागली हे खुश झालंय. तसंच हे खुशी आता जेवढे आपण खुशी आहेत ना, हे स्वप्नातले खुशी एवढे गाढ झोपलेलं आहे. तेव्हा स्वप्न सुखाने भुलला होता, परंतु आता ब्रह्मैक्य ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर तो जागा झाला, म्हणून तो करता नव्हे. का करता नव्हे? मी ब्रह्म आहे या स्वरूपावर गेला म्हणून करता नाही. जोपर्यंत मी संपदांडे आहे तोपर्यंत करता येईल. आणि जेव्हा मी त्या स्वरूपाच्या ठिकाणी रूढ होणार, आरूढ होणार त्या सुखाच्या ठिकाणी, तेव्हा मी त्याचा करता राहणार नाही. आता आत्मचैतन्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयात व्यवहार करीत असतात. म्हणून जनक राजाला डोक्यावर घेऊन आत तागायत लोक नाचतात. एवढं सुख होतं, विचार करा. आणि म्हणून ते राज्य सुख टाकून वनांतर सेवन केले. कारण त्यांना माहिती होते हे राज्य सुख जे आहे ते कशातलं सुख आहे? स्वप्नातलं सुख आहे. द्रौपदीला यांना शितीला काहीच वाटलं नाही. शितीला काहीच वाटलं नाही. वनात जाताना दशरथ राजाला सांगतो म्हणला मी वेळाला काय तोंड दाखवणार आल्यावर परत जनक राजा माझ्या लेकीला का पाठवलं? मी तर वचन दिलं होतं तिला राजकुमारिकेसाठी राणीसारखा तिचा सांभाळ होईल आणि तिथं वनात चालली. तिला माहिती होतं हे सुख आहे ना, बेगडाची बाहुली. काय विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल जाया. आता लेकोट्या दिस जरी असलो आपण तर उन्हात जशी सावली आलेली, झाड नाही झुळूक नाही काय नाही, आणि हम रस्त्याला सावली पडली. कशाची? ढग आले सूर्याच्या पुढं आणि तिथं थोडी सावली पडली. हा म्हणला बसा बसा इथं जेवायला बसतो मस्त. थोडा भाकरी बांधला, भाकरी सोडलं 2 तास खाल्ल्यावर ढग गेले. गोडे बाबाच्या भाषेत ढग गेले का म्हणलं आर सारवून झालं. तसंच त्या गोष्टी हे सुखच असतंय. त्या सुखामध्ये रममान नाही जायचं. म्हणून ते जनक राजाची आज तागायत कीर्ती गातात. युधिष्ठिरची, अर्जुनाची, त्या द्रौपदीची एवढं सोडून गेले.
स्वतःच्या मनाने गेले स्वर्ग सुखाला, निघून गेले टाकून. का गेले? त्यांना माझे क्षणिक क्षणभंगूर आपल्या विषय. आता आत्मचैतन्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपापल्या विषयात व्यवहार करीत असतात. काय सांगितलं? त्याचे सगळे इंद्रिय व्यवहार त्याच्या काम करत असतात. दिव्याच्या उजेडात ज्याप्रमाणे घरातील सर्व व्यवहार चालतात, पण स्वतः दिवा त्या व्यवहारापासून अगदी अलिप्त असतो. काय उदाहरण दिलं? करून तो वेगळा कसं काय? दिवा घरातल्या दिव्याच्या संबंधाने सगळे व्यवहार चालू, पण दिवा म्हणत नाही मी काय केलं. दिव्याच्या व्यवहारापासून पण स्वतः दिवा त्या व्यवहारापासून अगदी अलिप्तच असतो. त्याप्रमाणे तो योगयुक्त शारीरिक सर्व कर्मे करीत असतो, पण तो व्यवहारापासून अगदी अलिप्तच असतो. काय बरोबर काय आहे? त्याच्याकडून कर्मे होत असतात, पण कमळाचे पान जसे पाण्यात असून भिजत नाही, तसा तो ज्ञानी सर्व कर्मे करतो, तरी पण त्या कर्मबंधनाने आकळला जात नाही. पहा, ज्या कर्मात बुद्धिपूर्वक तत्व इकडं नाही तर इकडं मारायचं. पहा, ज्या कर्मात बुद्धिपूर्वक तत्व दिसत नाही म्हणजे ठरून नाही व मनाचा विचाराचा अंकुर उगवत नाही, असा जो कर्म व्यवहार त्या व्यापाराला काही कर्म म्हणतात. आता कर्म कोणतं? बुद्धिपूर्वकत्व दिसत नाही, असं अमुक ठरून मी करीन असं नाही. पुढच्या क्षणाला काय घडत आपल्या हातात नाही. काही कर्म मनाचा विचाराचा अंकुर फुटत नाही, असा जो कर्मव्यवहार त्या व्यापाराला काही कर्म म्हणतात. हे यापेक्षा जास्त स्पष्ट करून सांगतो, ऐक दृष्टांतात, ते कळणार नाही. जसे लहान मुलाचे खेळण्याचे व्यापार मन किंवा बुद्धी यांना सोडून कोणतेही फल नसताना अहंभाव रहित असतो, त्याला काही कारण ठरून नाही. पोरग खेळते पण कशासाठी खेळतं काय नाही, रमले म्हणून. तसे योगी लोकही इतर लोकांप्रमाणे केवळ देहानेच फल हेतू वाचून कर्मे करतात. मग अशा प्रकारे हे 5 भूताचे बनलेले शरीर जेव्हा निजलेले असते, तेव्हा स्वप्नात मन हे एकटेच व्यापार करीत असते. अर्जुना, हे एक नवल आहे. या वासनेचा असा अफाट पसारा आहे की ती देहात कळू देत नाही, पण त्याचकडून सुखदुःखे मात्र भोगविते. अरे, इंद्रियांना ज्याची वार्ता नाही असा जो व्यवहार उत्पन्न होतो, त्याला केवळ मानसिक कर्म असे म्हणतात. कर्तृत्व काहीच नाही, आतूनच सगळं चालू. योगी लोक तो केवळ मानसिक व्यवहारही करतात, म्हणजे मनाने बी संकल्प करतात, असं करू तसं. मानसिक कर्म असे म्हणतात. योगी लोक तो मानसिक व्यवहारही करतात, परंतु ते कर्माने बांधले जात नाही, कारण त्यांनी अहंकाराची संगतीच टाकलेली असते. सगळं डिटेल आपल्याला सांगतात. डोळ्यांनी पाहणं वगैरे ते तर सांगलं, कायेनी मनाने वाचिनी बी कर्म करतो, पण तरी बांधला जात नाही, कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली. अहंकार जिथं जिथं ज्ञानेश्वरीत वाक्य येणार, अहंकार म्हणजे मी देह आहे असं समजणे, याचं नाव अहंकार. जसे पिशाच्याची बाधा भूत संचार झालेल्या एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट झालेले असते, मग त्या माणसाच्या इंद्रियांचे सर्व व्यापार व्यवस्थित दिसतात, तो सगळे काम करतो, चांगलंच आहे, चांगला आहे, पण कधी कधी भरसणल्यावर करतो ना तो, कारण त्याचं तेवढं चित्त त्यांनी त्या भूताने धरले. बाकी कामकाज सगळं चाललं, खाणं पिणं फिरणं बिरणं त्याप्रमाणे. जसे पिशाच्याची बाधा भूत संचार झालेल्या एखाद्या मनुष्याचे चित्त भ्रमिष्ट झालेले असते, मग त्या माणसाच्या इंद्रियाचे सर्व व्यापार व्यवस्थित दिसतात. समोर मनुष्य आले असता त्याला त्याचे रूप तर दिसते, कोणी हाक मारले असता ऐकू येते व स्वतः मुखाने शब्दाचा उच्चारही करतो, परंतु त्या साऱ्या क्रियाचे त्याला भान नसते. म्हणजे वेळ लागलेला एक मनुष्य ते बोलतं आपण त्याला म्हणलं काय बरं आहे ना, बरं म्हणतो. परत आपण विचारतो कधी आले, आपण म्हणतो त्यांच्या घरच्यांना येतं, चांगलं बोलते. म्हणलं चांगलं बोलते, पण कधी कधी मध्ये मध्ये त्याला छर येते ना, तसंच येते. म्हणले दिव्याच्या उजेडात मागं चालली, कुणी हाक मारली ऐकू असतं, मुखाने शब्दाचा उच्चार करतो, परंतु त्या साऱ्या क्रियांची त्याला भान नसते, कारण चित्त जागेवर नसते. म्हणून हे असो सारांश, फलावाचून निष्कारण जे जे काही कर्म करणे ते सर्व केवळ इंद्रियांचेच कर्म होय असे समज. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, अरे याशिवाय सर्व ठिकाणी जाणणे किंवा जाणून जे कर्म करणे ते खरोखर
बुद्धीचे कर्म आहे असे समज ते योगी बुद्धीला पुढे करून मनपूर्वक कर्माचे आचरणही करतात, परंतु ते वस्तुतः नैष्कर्म्यते पेक्षाही मुक्त असल्याचे दिसतात. जसा कर्म अनुष्ठानात अहंभाव नसतो तसा कर्म सापेक्ष निष्कर्मतेचा अहंभावही नसतो. हा वाक्य सांगितलं तर देहासह अहंभावाचा समूळ बांध झालेला असतो, हे त्यातील तात्पर्य. याच्यात वाक्य सांगितलं मी कर्तृत्ववान आहे, मी अमुक करतो, मी तमुक करतो असा अहंकार नाही. आणि दुसरा मी काही कर्म केलं त्याचा मला पण फुंज नाही धरत, मी सगळं करतो पण मी काय करत नाही बरं का, हा सुद्धा सूक्ष्म अहंकार नाही. म्हणजे एक घेतात त्याचा अहंकार आहे आणि एक घेत नाहीत त्याचा अहंकार. आमचे बाबा काहीच घेत नाही, हा बी अहंकार आहे. हा अहंकार सुद्धा तो घेत नाही, तो तर नाहीच घेत पहिला, पण हाही घेत नाही. पुढून मारत योगी बुद्धीला पुढे करून कर्म करणारा. कारण बुद्धीपासून जसा कर्म अनुष्ठानात अहंभाव नसतो कर्म करण्यात, तसा कर्म सापेक्ष निष्कर्मतेचाही अहंभाव नसतो. मी काही घेतलं नाही, कर्म करताना अहंभाव नाही, कर्म केल्यानंतर त्याचं फळ नाही घेतलं त्याचाही अहंभाव नसतो. यातील तर देहासह अहंभावाचा समूळ बाध झालेला असतो, हे त्यातील तात्पर्य होय. कारण बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही त्यांना अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही. म्हणून ते कर्मानुष्ठान करीत असले तरी शुद्धच अलिप्तच असतात असे समज. ही स्थिती बांधणं अवघड आहे. बाबा म्हणतात याला आमचं बी मत नाही, दुमत नाही, पण एक दिवस असं होणार. या असं झाल्यानंतर असं वाटायचं बाबांना, तेव्हा गाडगे बाबा, बिलाडे बाबा हे सगळे विचारायचे, अजून एवढे आहेत सगळे, त्यांना जाऊन विचारलं तरी सांग. ते म्हणायचे बाबा तुम्हाला असं झालं असं आम्हाला का नाही होत, तुम्हाला असं झालं असं आम्हाला का नाही. म्हणले होणार, मी बी तुमच्या सारखाच होतो, मला बी व्याही जाई नातू पंतू पोरो सोर सगळं, पण हळूहळू हळूहळू हळू पंडू सुद्धा मीच होईल. काच सोडायची नाही, याची काच सोडायची नाही. धरा बळकट भाव, आपण पण होणार. नाही झालो खंत नाही मानायची, पण एवढं तर कळाले ना आपल्याला अजून आपण झालेलो, मग होण्याचा प्रयत्न करू आपण. कारण बुद्धीपासून देहापर्यंत कोठेही त्यांना अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही. भेटेल का असं महात्मा? असेल का? आहेत असे, पण ते विरळे असे कोणी का त्याचे लोकांना. अशी लोक आज बी या जगात आहेत आणि म्हणून जगाची सगळं व्यवहार चालू आहे. कारण बुद्धीपासून देहापर्यंत कुठेही त्यांना अहंकाराची आठवण सुद्धा होत नाही. म्हणून ते कर्मानुष्ठान करीत असले तरी शुद्धच अलिप्त असतात असे समज. अरे कर्म करणारा मी आहे असा कर्तृत्व अहंकार न ठेवता केलेले जे जे कर्म तेच नैष्कर्म्य होईल. मात्र दोन आहे काही एक आहे? एकच आहे, फक्त अहंकार नाही ठेवला आणि कर्माचं कर्तृत्व पण नाही घेतलं. हे गुरुपासून कळणारे मार्मिक तत्व ते जाणतात. हेच कळून घ्यायचे बाबांकडे जाऊन. बाबाकडे जाऊन दुसरं नाही काय विचारत बसायचं. हेच ही युक्ती मला कशी साधन. तू का म्हणे नेनो युक्तीची ती खोली. म्हणून ठेवेली पायडुळी, म्हणून आळंदीला जायचं, म्हणून पंढरपूरला जायचं, म्हणून तीर्थयात्रेला जायचं, ही युक्ती अंगी बांधण्यासाठी. अरे कर्म करणारा हे मार्मिक तत्व ते जाणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता शांत रसात इतकी भरती आली आहे की तो पूर मर्यादा सोडून पात्रातून खाली सांडत आहे. कारण आम्ही आता जे शब्दाने प्रतिपादन करता येणार नाही ते बोललो. म्हणजे ब्रह्म कसं आहे ते सांगितलं. ब्रह्म तत्व ज्याच्यात फावलेलं तो कसा आहे ते सांगितलं. हे सांगताच येणार नाही आणि हे बुद्धीच्या पातळीवर कळणार नाही. मी ते बोललो म्हणले. पण तसं तर काय आम्हाला एवढं विशेष काही वाटलं नाही बाबा याच्यात. आम्हाला तर काही याच्यात विशेष वाटलं नाही. एखादा चुटका नाही झाला काय नाही. माऊली काय एवढी अतिशोक्ती करतात. केवढी अतिशोक्ती माऊलीने तर प्रगट केली. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता शांत रसात इतकी भरती आली आहे की तो पूर मर्यादा सोडून पात्रातून खाली सांडत आहे. कारण आता आम्ही जे शब्दाने प्रतिपादन करता येणार नाही ते बोललो. आज काय बोलले एवढं विशेष. आणि जे विशेष आहे ते आपल्याला विशेष वाटत आणि जे विशेष नाही त्याला आपण विशेष करून ठेवल्यामुळं जे विशेष आहे ते विशेष. ही योग्यता आणि पात्रता अंगी बाणायला आणि ते स्वरूप ओळखायला तेवढी आपली उंची होईल आणि तेवढं शब्दाने प्रगट करता येईल एवढं सोपं नाही. अशा एका महात्म्याचं वर्णन इथे केलं, एका चैतन्याचंच वर्णन केलेलं आहे. हे ऐकण्याचा अधिकारी कोण असे म्हणशील तर, हे ऐकण्याचा अधिकारी कोण आहे असे म्हणशील तर कोणाला कळणार आहे.
मग आता ही कोणाला कळली? किती मोठं गोड बंगाल झाले, करोडोची उलाढाल झाली आता एवढ्यामध्ये बसल्यापासून आपण. पण हे कोणाला कळलं? आता करोडोची उलाढाल झाली म्हणजे पैशातल्या सगळ्यांना कळणार आहे. पहा काय हे कोणाला कळणार म्हणशील तर ज्याच्या इंद्रियाचे दैन्य पराधीनत्व पार नाहीसे झालेले, इंद्रियाची दैन्य दाना दिन उडालेली आता. म्हणजे जे उत्कृष्ट वैराग्य संपन्न आहे त्यालाच हे तात्विक भाषण ऐकण्याचा अधिकार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी लोकांना कळत नाही, कारण इंद्रियाचं दैन्य उडाले नाही. अजून इंद्रियाचा हवरेपणा आहे. अजून जगातल्या वस्तू पाहिजेत म्हणून पळापळी आहे, देव पाहिजे म्हणून पळापळी एकची नाही. कीर्तन करायला येणाऱ्या बाबाची सुद्धा देव पाहिजे म्हणून पळापळी नाही, कारण त्यांच्या मुखातले वाक्य या पोटा कारणे गा झालो पांगीला जुना. आई बाप घरदार सोडून इथं का आलो? आपण ज्याच्यासाठी आलो त्याच्यासाठीच ते आले. आपण मुंबईला आलो का? या पोटा कारणे गा झालो पांगीला. हे पोटाची चिंता आहे, नश्वर गोष्टीची आहे. त्यांना ही गोष्ट कळणार. जो उत्कृष्ट वैराग्य संपन्न आहे त्यालाच हे तात्विक भाषण ऐकण्याचा अधिकार आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत म्हणतात, अरे हे विषयांतर करणे पुरे कर, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्यामुळे श्लोकाच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने आकलन करण्यास अवघड व ओहोपोहो पूर्वक विचार करू नये बुद्धीला जे सापडत नाही ते आकलनीय तत्व दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले. तू तुझं परम भाग्य समज. हे जमत नाही, जमणार नाही तर दैवाच्या अनुकूलतेने. म्हणून ज्ञानी लोक म्हणतात, संतांच्या कृपेने मी बोललो, माझी ताकद नाही. एवढं बोलणं नाही बाबा. तुम्ही म्हणा एवढं असं काय झालं? महाराज म्हणते एवढं बोलणं, एवढं असं काय झालं? एवढं झालं तुम्हाला एवढं सांगू काय झालं? 4 एकर बागायती जमीन ऊस तुटायला आलाय पुढच्या महिन्यात, आणि खरेदी झाली ना 50 लाख रुपयाला. किती एकर? 4 एकर. 10 लाख तर पहिल्याच ऊसाच्या तोडीत येणार आहे. अख्ख्या गावात बोंबाबोंब. सौदा झालं. कळलं का काल तुम्हाला काय झालं? कळालं का काल तुम्हाला काय झालं? गेली ना खरेदी. कारण आपण त्याच्यातले काय, त्याच्यातले मर्मज्ञ आहोत आपण. त्यामुळे त्याच्यातलं आपल्याला कळलं. इकडं अजून काहीच झालं नाही, तुम्ही म्हणता एवढं काय झालं? दैवाच्या अनुकूलते जे स्वभावताच शब्द मर्यादेच्या पलीकडे आहे ब्रह्म, ते जर बोलण्यात सापडेल मग इतर गोष्टीचे काय प्रयोजन? पण ते सापडलं. आता तू अगोदर ती श्रीकृष्ण अर्जुनाची संवादात्मक कथा सांग. ऐकण्याची ही उत्कट इच्छा जाणून श्री निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा संवाद जो एवढा वेळ ऐकला त्याचे मनपूर्वक अनुसंधान ठेवून यापुढे तोच ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, आता कृत्य झालेल्या ब्रह्मनिष्ठाला ओळखण्याचे खरे संपूर्ण चिन्ह मी तुला सांगेन, तू चांगले लक्ष दे. मागाशी बी तेच सांगितलं ना, आता बी ते सांगणार. पुन्हा आता बंडलच्या बंडल पडणार आहेत. पहा, हे पहा, आत्मज्ञानाने जो पूर्ण संपन्न झाला आहे. कशाने? आत्मज्ञान. व ज्याला कर्मफलाचा अगदी वीट आलेला आहे. नको वाटतं म्हणून जातो गाडीवर, नको वाटतं म्हणून संसारात आहे. नाही तर तुम्ही सांगा बरं जा. जसं निवृत्तीदादाच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना म्हणले ना, हे जाऊ का? हे जातो ना, संन्यास घेतो. हे जातो ना, जा जा म्हणलं छू. तसं नाही म्हणून करायचंय, नाही तर याच्यात कशात रस नाही. ते म्हणतात जो आत्मज्ञानाने संपन्न झालेला आहे, ज्याला कर्मफलाचा अगदी वीट आलेला आहे. कर्मफलाचा वीट आलाय, आला. भजनकरी मंडळीला आलाय, कीर्तनकार बाबाला कर्मफळाचा वीट आलाय. 2 तासाच्या कर्मफळाचा, कर्म केलं त्याच्या फळाचा वीट आलाय. हो, श्रीफळ तरी घरी घेऊन या बरं का, रविवार येऊ द्या, इडली करू. संपन्न झाला आहे, त्याला कर्मफलाचा अगदी वीट झालेला आहे, आलेला आहे. त्याला या जगामध्ये घर बसल्या शांती घरात घुसून वरते. तो नको म्हणला तरी आपण होऊन प्राप्त होते. ज्या दिवशी आपल्या संसाराचा वीट येईल त्या दिवशी कामच झालं. आपल्या फक्त एवढंच करायचंय. अर्जुना, त्याहून दुसरा जो संसारी, दुसरा म्हणजे आता आपले नंबर लागणार टपाटप सगळ्यांचे, आणि त्याहून दुसरा जो संसारी तो कर्मबंधामुळे अभिलाषाच्या गाठीने फलभोगाच्या खुंट्याला बळकट बांधला जातो.
फलाच्या इच्छेने कर्माचरण करण्याप्रमाणे जो बाह्यता सर्व कर्मे यथासांग करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नव्हेच अशा कर्तृत्वबोधाने कर्माचा त्याग करतो, त्याला उदासीन म्हणतात. आपला नंबर फक्त एकाच ओळीमध्ये निकाली कुस्ती काढून टाकली आणि परत महात्म्याकडे ते आली. कारण पुढे गेल्यावर ते म्हणतील नको नको नको, अशा अमंगळ गोष्टी सुद्धा जीवेने बोलायला नको, विटाळेल माझी जीभ, अशा लोकांची चर्चा केली तर त्या सुखापासून मी परत पराडमुख होईल. फलाच्या इच्छेने कर्माचरण करण्याप्रमाणे जो बाह्यता सर्व कर्मे यथासांग करतो, परंतु त्या कर्माचा मी करता नव्हेच अशा अकर्तृत्वबोधाने कर्माचा त्याग करतो, त्याला उदासीन त्याविषयी उदासीन असतो. तो पुरुष जिकडे जिकडे पाहतो तिकडे तिकडे त्याला सुखमय सृष्टीच होते आणि तो म्हणे तेथे महाबोध नांदतो. म्हणजे ज्याच्यावर कृपा करील त्यास ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. या नवही द्वारांनी युक्त अशा देहात वागत असून ब्रह्मैक्य बोधाने देह तादात्म्य भ्रांतीचा निराश झाल्यामुळे आता कळालं की रश्ये आता याच्यावर धपाटे टाकून काय उपयोगाचे नाही, साप नाहीच, तसा देह नाही, देह तादात्म्य भ्रांती शिल्लक राहिली नाही. आत्मबोधाने ब्रह्मैक्य बोधाने देह तादात्म्य भ्रांतीचा निराश झाल्यामुळे तो नसल्यासारखाच आहे. हा अनुपम्य, सुखाचा अनुपम्य स्वर. मग मेल्यावर सुख होता असं तुकाराम महाराज म्हणतात. माझे मरण पाहिले मी डोळा, तो सुख सोळा. म्हणजे मागे एकाने सांगितलं होतं एकदा जन्मायचं असतं, दोनदा जन्मायचं असतं, एकदा मारायच्या अगोदर एकदा मारायचं असतं. एकदा गोटी गोटीला आली होती, एकाने नाही सांगितलं माझा दोनदा जन्म झाला, माझं दोनदा लग्न झालं म्हणली, माझं दोनदा मयत होणार आणि माझी दोनदा दशकर्या होणार. माझे मरण पाहिले मी डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य आनंदाचा सोहळा आहे. म्हणजे देहबुद्धीचा मेल्याशिवाय स्वर्ग कळणार नाही, आपण नुसतं ऐकायचं. ब्रह्मैक्य बोधाने देह तादात्म्य भ्रांतीचा निराश झाल्यामुळे तो नसल्यासारखाच आहे. म्हणजे बुजगावनं निव्वळ. तुकाराम महाराज बुजगावनंच उभं केलं होतं सावकारांनी. एका म्हणलं माझ्या शेताचं रक्षण कर. आता बुजगावण्याच्या डोक्यावर पाखर येऊन बसते, तरी बुजगावनं म्हणते का हळ तूर करते नाही. त्याचप्रमाणे कर्मफलासक्तीचा त्याग करणारा निराश झाल्यामुळे तो नसल्यासारखाच आहे. कर्मफलासक्तीचा त्याग करणारा सर्व कर्मे करीत असला तरी ज्याचे कर्म ब्रह्ममय झाले तो तत्वता काहीच करीत नाही. युक्ती सांगितली आपल्याला, 7:30 पासून युक्ती सांगतात, सुटायची युक्ती सांगतात. कर्म करायचं आणि ते ब्रह्मरूप कर्म टाकायचं करून. त्याचं कर्तृत्व अभिमान घ्यायचं नाही. कर्तृत्व अभिमान नाही घेतला तर मग त्याची भोगाची आपल्याला गरजच राहत नाही. कर्तृत्वच नाही घेतलं ते कुणी केलं, खून झाला, कोणी केला कोणालाच माहित नाही कोणी केलं. तसं सगळी कर्म केली पण त्या कर्माचं कर्तृत्व नाही घेतलं, कारण त्याचे कर्म ब्रह्ममय झाले. तो तत्वता काहीच करीत नाही. वस्तुता विचार केला असता सर्व व्यापक परमेश्वर जसा तत्वता करताच आहे, परंतु तो माया उपाधीचा स्वीकार केला म्हणजे या त्रिभुवनाच्या विस्ताराची रचना करतो आणि तो करता आहे असे म्हटले तरी तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही. देव करतो असं लोक म्हणतात, पण देवाचा अनुभव येतो म्हणतो मी काहीच करीत नाही. आणि तो करता आहे असे म्हटले तरी तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही, कारण त्याची उदासीन वृत्ती असल्या कारणाने कोणतेही कर्म त्याला स्पर्श करीत नाही. त्याच्या योग निद्रेचा म्हणजे सहज स्वरूप स्थितीचा तर मुळीच भंग होत नाही व त्याच्या कर्तेपणालाही मुळीच बाधा येत नाही. म्हणजे अकर्तेपणा मोडत नाही, तरी पण तो मायेच्या साह्याने पंचमहाभूताच्या समुदायाची उत्तम तऱ्हेने उभारणी करतो. कर्म तो करतो पण त्याचं कर्तृत्व घेत नाही. मायेच्या साह्याने सगळं जग निर्माण केलेले आहे त्यांनी, पण त्याचा अनुभव त्यांनी केला नाही. कारण प्रत्येक जीव स्वतःचं कर्म स्वतःच घेऊन आलेलं आहे, तो त्या ठिकाणी उभा राहतो. मग देवाने जग निर्माण केलं ते कसं काय? देवाला विचारलं तर म्हणतो, देव म्हणतो मी काहीच केलं नाही. मग ते कसं काय? त्याला बाबा श्रीपाद बाबा उदाहरण देतात. ते म्हणले मामीला विचारलं हे जग कसं झाले? मामाने कोणाला विचारलं? मामीला हे जग कसं झालं? मामी म्हणली सांगते ऐका. माहिती ना सांगते ऐका तुम्हाला? हा. मग तिने सांगितलं पहा, तुमची सासू तुमची आई
पूर्वीच्या बाबा म्हणायचे सासा पाठ जाळ्या आणि पोट जाळ्यावर, म्हणजे काय चुकलं तर नीट खायला द्यायचं नाही, आणि चुकल्यानंतर पाठीत मारायचं म्हणजे पाठ जाळ्या, आणि परत उपाशी ठेवायच्या पोट जाळ्या. आंघोळीला गरम पाणी नाही लवकर, 8-8 दिवस, आणि महिन्यानी डोक्याला तेल. सांगा आता माझ्या डोक्यात जी ऊज झाली तिचं बी तुमच्या आईने पेरलंय का? सांगा. पण कोणामुळे उवा झालं? उवा कोणामुळे झाल्या? सासूमुळेच झाल्या. पण तिने स्वतः काही केलंय का? नाही केलं. बघा याच्यात दृष्टांत झालं. राजाने हे पत्र्याचे शेड कोणी बांधून दिले आपल्याला? दिलीप मामा लांडे. म्हणजे ते स्वतः चढले होते का ना, असे वेल्डिंग मारले खेळ लावून गेलेत का? त्यांच्या सत्तेने झालं, पण करणारा दुसरा आहे. मामाच्या सासूच्या सत्तेने झाले ते. तिने असं वागल्यामुळे ती वातावरण निर्माण झालं, घाम राहिला आणि त्याचा ऑटोमॅटिक जीव निर्माण झाला. त्याला ती कर्म अनुकूल परिस्थिती झाली, तसं झालं. तसं हे जग निर्माण झालं. त्याने स्वतः देवानी काहीच केलेलं नाही. त्याच्या योग निद्रेचा सस्वरूप स्थितीचा मुळीच भंग होत नाही व त्याचा अकर्तेपणाही मुळीच बाद त्या अकर्तेपणालाही मुळीच बाधा येत नाही. म्हणजे अकर्तेपणा मोडत नाही, तरी पण तो मायेच्या साह्याने पंचमहाभूताच्या समुदायाची उत्तम तऱ्हेची उभारणी करतो. तत्वता पाहिली तर या जगात प्राणी मात्राच्या ठाई अंतर्यामी रूपाने व्याप्त आहे, परंतु परमार्थ दृष्ट्या पाहिले तर हा असंग असल्यामुळे त्याचा केव्हाही कोणाशी संबंध नसतो. देव एवढा जवळ आहे, आपल्या सगळ्यांच्या अंतर्यामी आहे, पण त्याचा केव्हाही कोणाशी संबंध नाही. आणि म्हणून ही सगळी पळापळी देव शोधायला. तू जवळ आहे, त्याच्याशी संबंध जोडला नाही. आणि म्हणून आपल्याला परमार्थाला उद्विक्त प्रवृत्त झालेल्या माणसाला ते म्हणतात प्रश्न विचारावे दोन. पहिला गुरु करायचा असला तर काय, देव कोण आणि मी कोण, हा प्रश्न आला. त्याचा माझा संबंध काय? जर संबंध असेल तर बघू. तसा संबंध कोणाशीच नाही ते म्हणतात. मग बाबा संबंध जोडून देणार. वास्तविक तो अंतर्यामी रूपाने व्याप्तच आहे, परंतु परमार्थिक दृष्ट्या पाहिले तर हा असंग असल्यामुळे त्याचा केव्हाही कोणाशी संबंध नसतो. फार तर काय, हे जग उत्पन्न होते, लयात जाते, त्याचीही त्याला दाद नसते. पुढचा श्लोक आहे, दाद नसते 79. वेळ झालेली, आपण थांबू. इथे एक आपल्याला स्टेप सांगितले. आपल्याला जात असताना आपल्याला कसं वागायचंय, आपल्याला ज्ञान झालेले, आपण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जवळ गेलेलो आहे. त्याचा एक पॉइंट मी आपल्याला अनुभव आणून दिलेला आहे महात्म्याने. मी आत्मा आहे, हा एक उर्मी उठलेली आपला एक अहंकार, तो अहंकार वाढीस लागला पाहिजे. अहंकार जरी चित्ती प्रगटे चैतन्य, मग मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्मी. एकदा का ती स्थिती पूर्ण बळावली, एकदा वेळ लागला का अख्या अंगात वेळ, थोडा अमृत विष पडलं शरीरात, सगळ्या शरीरात होतं. साप चावला थोडा तर लगेच सांगतात जिथं चावला तिथं बांधून टाका, वर चढून नका देऊ. आणि वर चढलं तर चावलं इथं पण कडक सगळीकडे चढला. तसं एक थेंब पडलाय ना आपल्यामध्ये, तो आत्मज्ञानाचा अनुभूतीचा, त्याचं व्यापकत्व कसं झालं पाहिजे, झालेल्याची लक्षणं काय आणि ती कशी बांधली पाहिजे, कसं झालं पाहिजे, ही सगळी स्टेप आपल्याला सांगितली. तो महात्मा असा असतो, तो महात्मा असतो, म्हणजे आपल्याला तो महात्मा आपल्यामध्ये त्यांना अभिप्रेत आहे, तो महात्मा घडावा. आणि हे सहज शक्य आहे, काहीच अवघड नाही. फक्त आपला 8 तास पाहिजे. संसार अवघड आहे का नाही सगळ्यात जास्त, पण तो आपल्याला अवघड वाटतो का सोपा वाटतो? तो सोपा वाटतो. अवघड आहे ते सोपं वाटते. त्याच्यापेक्षा तर तू काय म्हणे सोपे, सगळ्यापेक्षा हे सोपं आहे. हे चालले नाना म्हणतात शहाणा असेल तो घेतो. आता आपण शहाणे आहे, त्याच्यामध्ये काय वाद नाही, ठीक आहे नाही. असो, आपल्याला ही गोष्ट चालू आहे. आपली भूमिका अशी झाली पाहिजे. आणि हे एवढेच वर्ष आपलं होणार आहे सगळ्यांचं सामुदायिक. त्याच्यानंतर एक ज्ञानेश्वरीचे आचार्य होणार आहे. इकडं पातोडा, जातेगाव, तिकडं जामखेडला ते गेले तयारी करायला आता, ठीक आहे. हे सगळं होणार. आता आपल्याला आहे तोपर्यंत साध्य करून घ्यायचं, एक जमा करून घ्यायचं, परिपक्व व्हायचं आणि हा संसाराला निरोप घ्यायचा. हा शेवटचा जन्म आहे असं समजूनच आपण कर्म करायची. याच देही, याच डोळा भोगू,
असा चाललेला मुक्तीचा सोहळा असो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री गणरायाच्या चरणावर आणि तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी